नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 25 जुलै 2026. आज दुपारची आकडेवारी, दुपारची काय स्थिती आहे, उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये किती वाढ झाली आहे, उजनीचा टक्का कितीने वधारला आहे आणि बाकीच्या धरणातून किती पाणी सोडले सध्याला आणि किती विसर्ग चालू आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सकाळी उजनी धरणाच्या टक्केवारीमध्ये जी वाढ होते ते दुपारी 12 वाजता आपण बघतोय. आता सध्याला उजनी धरणाची जी उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा आहे तो 101.43 TMC 44 TMC एवढा झालेला आहे आणि उपयुक्त पाणीसाठा हा 37.78 TMC. टक्केवारीकडे बघितलं तर सकाळपेक्षा उजनी धरणाची टक्केवारी 2-2.5% वधारलेली आहे. सध्याला 70.52% उजनी धरण आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की संध्याकाळी 6 पर्यंत 12 ते 6 तासामध्ये किमान 5% तरी पाणी वाढू शकतं. कारण तसंच आहे, कारण उजनीत येणारा दौंडच्या विसर्गामध्ये दर 2-3 तासाला 10,000 वाढ होताना दिसते. सकाळी 6 वाजता 55,000 क्युसेकचा विसर्ग होता. त्यानंतर आता जर बघितलं तो 65,084 क्युसेक्स एवढा दौंडमधून उजनीमध्ये येतोय आणि संध्याकाळपर्यंत यामध्ये वाढ झालेली दिसेल. कारण पण तसंच आहे, उजनीवरील जी धरणं आहेत त्या 12 धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया चालू केली आहे. 12 धरणातून जवळपास 44,278 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येतोय आणि त्या धरणातून जर आकडेवारी बघितली तर वडजमधून 1,800 क्युसेक्स, घोडमधून 6,000, चिलेवाडी 1999, कलमोडी 1,250, भामासखेड 2,926, वडविले 2,064, आंध्रा 131, पावना 5,600, कासारसाई 300, मुळशी 10,000 आणि खडकवासला 4,708 असा विसर्ग सध्याला येतोय. आणि दुसरी गोष्ट अशी की त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. त्यामध्ये वडजमध्ये 41 मिलीमीटर, कलमोडीमध्ये 51, चासकमानमध्ये 32, भामासखेडमध्ये 37, वडिवलेमध्ये 148, आंध्रामध्ये 61 आणि पावनामध्ये 81, कासारसाईमध्ये 40 मिलीमीटर आणि मुळशीच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जवळपास 300 मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आहे. त्यामुळं वरून येणाऱ्या पाण्यामध्ये आणि कदाचित वाढ होऊ शकते. त्याचबरोबर बंडगार्डनचा विसर्गही वाढत चालला आहे. तो 26,824 एवढापर्यंत गेलेला आहे आणि नीरा नदीमध्ये वीर धरणातून सध्याला जो विसर्ग बघितला तो विसर्ग सध्याला 13,911 क्युसेकचा आहे आणि गुंजवणी धरणातून 1,277 म्हणजेच जवळपास 15,188 क्युसेकचा विसर्ग नीरा नदी पात्रात येतोय. आणि दुसरी गोष्ट, सीना कोळेगाव धरणाकडे जर बघितलं त्या धरणाची परिस्थिती मात्र गंभीर आहे. वरचीवर साठा मायनसमध्ये चालला आहे. तो त्या परिसरामध्ये कसलाही पाऊस नसल्यामुळं त्या सीना कोळेगाव धरणाची परिस्थिती -8.49% खाली गेलेली आहे. तरी पुढील काळामध्ये जसं गरज पडेल तशी आपल्याला अपडेट देणार आहेतच. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी नीरा, भीमा आणि सीना या नद्याच्या सर्व माहितीसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.